जबरी चोरी करणाऱ्या देवराष्ट्रेतील तिघांना अटक, कडेपूरच्या महिलेचाही समावेश. गुन्हे अन्वेषणाकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. सांगली कडेपूर येथे शेतात चाकूच्या धाकाने महिलांचे दागिने लुटणाऱ्या आणि पेठ तालुका वाळवा, कारवेळ देवनगर तालुका खानापूर येथे जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंग करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केली. संशयित अभिषेक जगन्नाथ जाधव वय वर्ष 23, निरंजन बळवंत कुरळे वय वर्ष 22, सौरभ महादेव इंगवले वय वर्ष 22, तिघे राहणार देवराश्री तालुका कडेगाव आणि सुलताना बालेखान मुलानी वय वर्ष 43 राहणार कडेपूर तालुका कडेगाव या चौघांना अटक करून 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. लवंगमळा कडेपूर येथे शेतात काम करणाऱ्या 2 महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भर दिवसा काढून नेल्याचा प्रकार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी घडला होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांना त्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक चोरट्यांचा माग काढत होते, तेव्हा पथकातील हनुमंत लोहार व प्रमोद साखरपे यांना विटा ते कडेपूर रस्त्यावरून तिघे संशयित दुचाकीवरून चोरीचे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. तिघे संशयित आल्यानंतर त्यांना थांबवून ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतल्यानंतर अभिषेकच्या खिशात सोन्याचे दागिने मिळाले. चौकशी केल्यानंतर त्याने आणि निरंजन कुरणे यांनी सुलताना मुलानी हिच्या सांगण्यावरून लवंगमळा कडेपूर येथे शेतात 2 महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच कसून चौकशी केल्यानंतर अभिषेक, निरंजन आणि सौरभ या तिघांनी पेठ, कारवे, देवनगर या ठिकाणी जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यानंतर तिघांकडून सोन्याचे मणिमंगळसूत्र, टॉप, 2 वाट्या असे 4,35,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 70,000ची दुचाकी, 10,000चा मोबाईल असा 5,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना कडेगाव इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली कडेपूर.